अरे पाणी एकूण 11 दरवाजे ते काही दरवाजे 8 फुटापर्यंत सोडण्यात आलेले आहेत आणि काही 4.5 फुटापर्यंत सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे पाणी उफान जे मारत आहे। समोरच आपल्याला दिसत आहे की पाणी कशा प्रकारे जे खाली जे जुना पूल होता, जुना पूल संपूर्ण पाण्यामध्ये गेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा किती दरवाजे सोडण्यात आलेले आहेत आपल्या माजलगाव धरणात? 11 दरवाजे सोडा। किती फुटापर्यंत काय सोडण्यात आलेले काही एवढी काही माहिती दिली नाही आहे। अच्छा, पण भरपूर प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। भरपूर प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे। गर्दी असल्यामुळं आमचा बंदोबस्त दिले असल्याच्या कारणास्तव आम्ही इथून फक्त पब्लिकने थांबू देत नाही येतं। जेवढं शक्य होईल तेवढं बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही हे बघू शकता की या ठिकाणी जे प्रशासनाचे लोक आहेत खूप सज्ज असे दिसले आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी बरेच काही पुलावरती गर्दी झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे, पण जे प्रशासनाचे जे लोक आहेत ते गर्दीला या ठिकाणून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। ते सध्या आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तुम्ही हे बघू शकता की समोरच आता सिंदफणा नदी पात्रामध्ये बरेच काही 11 दरवाजे या ठिकाणी सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही समोरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही हे बघू शकता की समोरच दृश्य कशा प्रकारे पाणी एकूण 11 दरवाजे ते काही दरवाजे 8 फुटापर्यंत सोडण्यात आलेले आहेत आणि काही 3.5 फुटापर्यंत सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे पाणी उफान जे मारत आहे। समोरच आपल्याला दिसत आहे की पाणी कशा प्रकारे जे खाली जे जुना पूल होता, जुना पूल संपूर्ण पाण्यामध्ये गेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, कसं वाटतं तुम्ही हे दृश्य पाहून? खूपच दुष्काळमय परिस्थिती झालेली आहे सध्या। भीतीमय वातावरण झालेलं आहे। खालचे गावं बरेच काही गावं वाहून गेलेले आहेत। पाण्याचा वेग बघताच समजा अंगाला सरका फुटलेला आहे। ऑपरेट होत आहे आता पाण्याचा वेग तर बऱ्याच प्रमाणात पाण्याचा वेग सध्या सिंदफणा नदी पात्रामध्ये आहे आणि दोन्ही नदीतून आता सध्या गोदावरी नदी पात्रात देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि सिंदफणा नदी पात्रात देखील पाणी सोडण्यात आहे। दोन्ही नदीचा संगम या ठिकाणी कुठं मंजरत आणि कोणत्या गावामध्ये होतं दोन्ही नदीचा संगम? खाली चिंचोळी गावामध्ये जी कशी परिस्थिती आहे तुम्ही सांगू शकता का? पूरग्रस्त परिस्थिती, चोहीकडून पाणी आहे। मधात ते गाव असलेलं असल्यामुळं सध्या DRFचे काही टीम्स बोलवण्यात आलेले आहेत। तिथं बचाव कार्य चालू आहे सध्या। अच्छा, चिंचोळी या गावामध्ये। अच्छा, काय सांगताल आज किती दरवाजे आपल्या माजलगाव धरणाचे सोडण्यात आलेले आहेत? 14 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही हे बघू शकता की आपण माजलगाव येथील काही नागरिक आहेत, त्या नागरिकांकडून आपण मत घेतलेलं आहे। जवळपास ह्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे सोडण्यात आलेले असल्याचे आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि गोदावरी नदी पात्रात देखील बरेच प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि सिंदफणा नदी या दोघांचा संगम चिंचोळी या गावामध्ये होताना चिंचोळी गावामध्ये पूरस्थिती अशी निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। तुम्ही हे बघू शकता की पाणी कशा प्रकारे या ठिकाणी खूप काही गतीने पाणी या सिंदफणा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। या ठिकाणचे काही बरेच काही नागरिक आहे, आपण त्याच संदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहोत। काय सांगताल या गोदावरी नदी पात्रामध्ये आणि सिंदफणा नदी पात्रामध्ये दोन्ही नदी पात्रामध्ये बरेच काही प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले आहे। जे नदीकाठचे जे लोक आहेत त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय सांगू शकता? सर्वात प्रथम नदीकाठच्या सर्व नागरिकांना कडकडीचं आव्हान आहे की त्यांनी नदीपात्राच्या क्षेत्रात पाण्याच्या कडेला किंवा पाण्याच्या आजूबाजूला जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा माजलगाव शहरातील जनतेला सुद्धा असं आव्हान करण्यात येतं की बार नगर परिषद असो, पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, त्यांच्यामार्फत बार सर्व जनतेस सांगण्यात येत आहे की पाणलोट क्षेत्रात जाण्याचा कुणी प्रयत्न करू नये। जसं की माजलगाव धरण आहे, माजलगाव पूल आहे, तिथं बघण्यासाठी कुणी गर्दा किंवा फोटो काढण्यासाठी कुणी काय सांगतात? खरं तर आपण पाहतो की पाणी नदीला खूप वाढलेलं आहे आणि सर्वांनी याची दक्षता घ्यावी। प्रशासनसुद्धा सज्ज आहे। ते नदीकाठाच्या गाववाल्यांनी सतर्क राहावं आणि कुणीही गावपातळीच्या लोकांनी नदीत जाण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची अपेक्षा आहे। आणि जे पुलावरती जे आता लोक बरेच प्रमाणात थांबत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, लोकांनी तर थोडं दक्षता घेऊन उभं राहायला पाहिजे आणि आपण सतर्क राहायला पाहिजे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सुद्धा सावध केलं पाहिजे।
की आपण सावधगिरीनं जायला झालं पाहिजे. पाण्याची पात्रता खूप वाढलेली आहे. आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे की पाण्याची पातळी अधिक बरी वाढेल का? तुम्हाला काय वाटतं? 100% आणखी प्रशासन सज्ज केलेलं आहे. हवामान खात्याने सुद्धा अलर्ट केलेले आहे की पाणी कधीही वाढू शकते, कारण की आणखी दरवाजे धरणाचे म्हणजे उघड्याचे राहिलेले आहेत, ते कधीही पाणी वाढू शकते. तुम्ही हे बघू शकता की आणि आपले जे बीड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यातील जितके शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, कॉलेज आहेत, सर्वांना सुट्टी आज जाहीर केलेली आहे आणि बीड जिल्ह्याला देखील येलो अलर्ट पाण्याचा असं देण्यात आलेला आहे. तुम्ही हे बघू शकता की समोरच जे सिंदफणा नदी पात्रामध्ये बरेच काही प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि तुम्ही हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाणी कसं फुल आणि गतीने